नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून गाजलेली सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली। आता सरपंच हत्या प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर येत असून फरार आरोपी वाल्मिक कराड हा सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुंबई पुण्यामध्ये वाल्मिक कराडचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार की पोलीसच त्याच्या मुसक्या आवळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात आता सूत्र अगदी वेगाने हलायला लागलेली आहेत। प्रशासनाकडनं, नागरिकांकडनं आणि नेत्यांकडनं वाढणारा दबाव, त्यामुळे आता सीआयडीचा वेग आता वाढलेला आहे या प्रकरणामध्ये। तर आता नक्की काय होतं वाल्मिक कराड संदर्भात हे काही वेळात आपल्याला समजेलच। यासह राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत न्यूज पॉइंट 20 च्या माध्यमातून। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे। प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आली आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी पवित्र प्राजक्ताची फुलं असं साहित्यिक भाषेतलं ट्विट केलेलं आहे। सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत समर्थन केलेलं आहे। तसंच स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जात आहे असंही म्हणत आमदार सुरेश धस यांना टोला लगावलाय। केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी केलेले। तसंच सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतायत, अतिरेक्यांच्या हाताशी धरून 2 खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय। शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालेला आहे। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अपघातावेळी वायकर गाडीमध्ये असल्याची माहिती समजते। दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे। शिवनेरीच्या दरामध्ये 70 रुपयांची वाढ होणार आहे, तर साध्या बसच्या दरामध्ये 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे। महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे, त्यामुळे नवीन वर्षामध्ये या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय, कारण राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे लवकरच आता अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणार आहे। वाढीव वेतन श्रेणीतून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये लाभ मिळणार आहे। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सुरू झालेलं आहे। पालिका आयुक्त संजय काटकरांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत। विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन आता करता येणार आहे। सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत। साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामलोणी या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसते। मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे। 31 डिसेंबरच्या पार्ट्यांनिमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे। यावेळेस अन्न आणि औषध प्रशासनाने हा निर्णय घेतला असून या काळामध्ये निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येणार आहे। ही तपासणी मोहीम 24 डिसेंबर पासून हाती घेण्यात आली आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती मिळते। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे।
तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ होणार आहे। दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव 7 जानेवारीला घटस्थापनेने सुरू होणार आहे। शाकंभरी नवरात्रोत्सव 23 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे। 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे। नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात, त्यामुळे विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतलाय। जेजुरी गडावर सोमवारी सोमवती अमावस्या यात्रा भरणार आहे। या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नांदेडच्या माळेगाव इथं खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली। 5 जानेवारीपर्यंत हा यात्रोत्सव चालणार आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आले। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। आरोपी विशाल गवळीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळेस नागरिकांनी केली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटामध्ये माल वाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट दरीमध्ये कोसळलाय। घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडे तोडून दरीमध्ये पडला। मात्र अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे। जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीला आधी आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर आग पसरली। जळगाव महापालिका अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली। परस्पर वादातून मामानेच आपल्या भाच्यांवर हल्ला चढवलाय। एका भाच्याची हत्या केली तर दुसरा भाचा गंभीर आहे। मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून वादाचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडवर आहेत। 3 दिवसांमध्ये 170 टवाळखोर आणि नशेखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। तसंच रस्त्यातच उठाबशा देखील काढायला लावल्यात। वाशिम जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आता वाढलेत। या वर्षामध्ये सायबर चोरट्यांनी 706 घटनांमधून तब्बल 4 कोटींवर हात साफ केलाय। झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। या घटनेनंतर पलायन करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या नराधमाच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। मुलीच्या फिर्यादीवरनं पॉस्को कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पालघर शहरामध्ये एका 8 वर्षीय आदिवासी कुमारिकेवर 54 वर्षीय किराणा माल दुकानदाराने विनयभंग केलेला आहे। या प्रकरणी आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून स्थानिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेलं होतं। यावेळेस रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। सुरक्षिततेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आली आहे। कल्याण चिकनघर परिसरामध्ये चेतन मांडणे या तरुणाने शेजारच्या कुटुंबावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला। त्यानंतर रॉकेल टाकून शेजाऱ्यांचं घर जाळण्याचा प्रयत्नही त्याने केला। शेजाऱ्याच्या या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणावरून चेतनने शेजाऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झालेत। मुंबईकर महिलेचा हिमाचलच्या मंडीमध्ये मृत्यू झालाय। मनालीवरनं परतत असताना मंडीतल्या घाट रस्त्यामध्ये कारवर दरड कोसळून जागीच मृत्यू झालाय, तर कारमध्ये इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत। हायस्पीड रेल्वेच्या बाबतीमध्ये चीनने जपानलाही मागे टाकलंय। जगातील सर्वात वेगवान ट्रेन चीनमध्ये ताशी 450 किलोमीटर वेगाने धावलेली आहे। या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ आणखीन कमी होईल, तसेच कनेक्टिव्हिटी सुधारेल असं म्हटलं जातंय।
तर या सर्व वेगवान बातम्यांनंतर आता बातमी आहे राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची। शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। जवळपास 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आलेले आहे। दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत अंशदान वितरित होतं, पण यावेळेस लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीमध्ये पैसा नसल्याने 2 दिवस विलंबाने ते वितरित करावं लागले। त्यामुळे शिक्षकांचा पगार आता 1 तारखेऐवजी 5 तारखेपर्यंत होईल असं वेतन अधीक्षकांनी सांगितलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फटका आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसतोय। साधारण 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत। दरवर्षी पगारासाठी निधी असतो 68,000 कोटी रुपयांचा। दरमहा लागणारा निधी असतो 5,500 कोटी। तर दरमहा पगाराची तारीख असते 1, मात्र यावेळेस 1 च्या ऐवजी 5 तारखेला पगार होईल असं म्हटलं जातंय। एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाने वाढ करण्याच्या निर्णयानंतर एमपीएससीने आणखी एक निर्णय घेतलाय। संयुक्त परीक्षा गट ब तसेच गट क परीक्षेनंतर 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एमपीएससीने दिलेली आहे। शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। त्यामुळे आता एमपीएससी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार। यासह आणखी महत्त्वाच्या राज्यातल्या बातम्या बघायच्या आहेत। 36 जिल्हे 36 रिपोर्टर या बुलेटिनमध्ये। राज्यातील थंडी आता गायब झाली आहे, मात्र नवं संकट आता सर्वसामान्यांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं आहे। कारण थंडी गायब झाल्याने आता राज्यामध्ये उकाडा वाढणार आहे। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत थंडी गायब झालेली आहे, मात्र त्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये राधानगरी मार्गावर धुक्याची दाट चादर पसरल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे। भोगावती ते खिंडीवरवडे या मार्गावर प्रचंड धुकं आहे, त्यामुळे राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे। 9 वाजल्यानंतर धुकं कायम असल्याने वाहतूक धीम्या गतीनेच सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। या वातावरणाच्या बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते। रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी प्रसिद्ध असून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहे। जिल्ह्यातील टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी आहे। अद्याप गावठी वालाच्या शेंगा बाजारात न आल्याने पोपटीमध्ये पुणेरी वालांचा उपयोग केला जातोय। सांगलीत रबी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांना पीक विमा घेऊन 61,908 हेक्टरवरील पिकांचे संरक्षण केलेले आहे। यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतलाय। राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येते। याचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी दिलेले आहे। नाशिक जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली। त्यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाले। जवळपास 172 हेक्टरला फटका बसल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीच्या अहवालावरून समोर आलेलं आहे। मुंबईवर पसरलेली धुक्याची चादर आणखीन 2 दिवस राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हवेचा स्तर देखील खालावलाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोडा येथे आठवडे बाजार भरतो। या बाजारामध्ये पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणाहून शेतकरी आपला उत्पादित भाजीपाला आणि फळभाज्या विक्रीसाठी आणतात। मात्र बाजारामध्ये मातीमोल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय। परिणामी भाजीपाल्यांचा रस्त्यावर चिखल झालेला बघायला मिळतोय।
खानदेशात केळी दरामध्ये घसरण सुरूच आहे। किमान दर 800 ते कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटल असा आहे। केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी आणि पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे। नव्या तुरीची देशातील काही बाजारामध्ये आवक सुरू झालेली आहे। देशातील बाजारामध्ये सध्या तुरीला 7500 ते 8000 रुपयापर्यंतचा भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। रबी हंगामामध्ये पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली, त्यामुळे यंदा हरभऱ्याचे पीक क्षेत्र सर्वाधिक आहे। अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होतीये। खानदेशात ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे, मात्र अचानक पाऊस आल्याने शेतकरी अडचणीत सापडला, त्यामुळे शेतात वापसा नसल्यामुळे ऊस तोडणी रखडणार आहे। सध्या मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत। समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवन सफारी आणि पक्षी निरीक्षण यासोबतच कयाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आंबेगाव तालुक्यातील फुलवडे परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय ठार झाली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांसह मेंढपाळ चांगलेच धास्तावलेत। वन विभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून केली जाते। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची। तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण गॅसमधील वायू तुमची फुफ्फुसं कमजोर करतोय। हे आम्ही का म्हणतोय यासाठी पहा हा स्पेशल रिपोर्ट। हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। और इसीलिए मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ। गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो। तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय? गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय। हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार, गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक। वायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है। भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे, त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली। इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही। इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर हे तयार होतं। पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड। तो फार डेंजर आहे। तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे। समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला। गॅसचा वापर योग्य पद्धतीने केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ञांनी स्पष्ट केलंय। मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूयात। जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल, एक्झॉस्ट चिमणी, तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुस यातनं चांगले राहतील।
त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो. गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी. लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो. त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.